पुढची बातमी बघूयात। ऑनलाईन सट्टेबाजीच्या नादात एक माणूस चक्क गुन्हेगार झालेला आहे। या संदर्भातली एक बातमी समोर आली आहे। मालिका बघून आरोपी गुन्ह्यातून सुटण्याची शक्कल शोधत होता असंही समजतंय। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून फिल्मी स्टाईलनं आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। ऑनलाईन बेटिंगमुळे त्याच्या डोक्यावर कर्ज झालेलं आणि ते कर्ज फेडण्यासाठी तो चक्क सोनसाखळी चोर बनला। ऑनलाईन जुगाराचा नाद लागल्यानंतर कर्जबाजारी झाल्यानंतर तो पुन्हा या क्षेत्राकडे वळला आणि गेल्या काही दिवसापासून त्याने पुन्हा चेन सॅचिंग सुरू केली होती। या दिवशी आम्ही त्याला पकडला रेड हँड। त्या दिवशी सुद्धा तो चेन सॅचिंग करण्याच्या उद्देशाने तिथे आला होता आणि ती चेन सॅचिंग सुद्धा आम्ही टाळू शकलो। एकंदरीत आमच्याकडच्या 5 चेन सॅचिंग आम्ही डिटेक्ट केलेल्या आहेत। आता इतर चेन सॅचिंग अजून कोणाकडून त्याच्या डिटेक्ट होत आहेत का हे आता तपासाअंती निष्पन्न होईल। टीव्ही सिरियल पाहून पोलिसांसमोर आव्हान उभं करणाऱ्या सराईताला पोलिसांनी त्याच्या स्टाईलने अटक केली आहे। परंतु ऑनलाईन सट्टेबाजी एखाद्याला कशा प्रकारे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू शकतं त्याचंच हे ताजं उदाहरण आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतं। अविनाश परब, जय महाराष्ट्र न्यूज।